नमस्कार सर्वांना। आज ग्रामपंचायत कामकाज थोडं बाजूला ठेवून आणि एका वेगळ्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे। माझ्या आणि माझ्यासोबतच्या माझे जे काही बंधू भगिनी आहेत, ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्या सर्वांच्या मनातील जी अवस्था आहे, जी द्विधा मनस्थिती झालेली आहे, ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहे। भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, परिवर्तन संसार का नियम आहे आणि काळाप्रमाणे आपल्यालाही बदलावं लागतं आणि ज्यावेळेस आपण नोकरी स्वीकारतो त्यावेळेस बढती बदली या सर्व बाबी ओघाने येतातच। त्यामुळे बदली आणि नोकरी हे समीकरण ठरलेलंच असतं। ज्यांची त्यांच्या मनाजोगी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली झालेली आहे तर त्यांना आनंद झालेला आहे, परंतु काहींची गैरसोय झालेली आहे, घरापासून दूर त्यांची बदली झालेली आहे। तर त्या माझ्या मैत्रिणी फारच खचलेल्या आहेत आणि फार म्हणजे अगदी काही तर डिप्रेशनमध्ये जाण्याच्या अगदी मनस्थितीपर्यंत आलेल्या आहे। तर त्या सर्वांना मला एकच सांगायचं आहे की देवाने तुमचं वाईट केलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात नाही आहे। वाईटातून काहीतरी चांगलं होणार आहे पुढे आणि तुमची जरी लांब बदली झाली असेल तर तुमच्या हातून काहीतरी तिथे मोठं कार्य देवाला करून घ्यायचं असेल म्हणून तुमची बदली त्या ठिकाणी झालेली असेल। आणि भगवान श्रीकृष्ण हे आपल्यासाठी नेहमीच चांगलंच योजतात आणि परंतु ते आपल्याला समजत नाही। हे सर्व विधी लिखित असतं। देवाने आपल्यासाठी कुठे ना कुठेतरी काहीतरी योजना ही करून ठेवलेली असते आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच भगवान श्रीकृष्ण करत असतात। आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे। आपण इतकी वर्ष त्या गावात काम करत असतो, आपले थोडेसे ऋणानुबंध तयार झालेले असतात आणि अचानक आपल्याला ते गाव सोडून ती माणसं सोडून दुसरीकडे जावं लागतं। त्यामुळे थोडंसं वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे। परंतु संत कबीर म्हणतात, ऐसी जगह बैठी है कोई ना बोले उठ और ऐसी बोली बोली है कोई ना बोले झूठ। त्याप्रमाणे आपण आपण सत्य वचन ठेवून आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं आहे। निश्चितच एक दिवस आपल्यासाठी चांगला उगवणार आहे। तर मी आता जास्त बडबड न करता कवी मंगेश पाडगावकर यांची सरत्या वर्षाच्या निरोपाची जी कविता आहे ती कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे। त्या कवितेतील जे काही शब्द आहेत ते माझे नाहीत, परंतु ज्या भावना आहेत त्या मात्र माझ्यासहित इतर सर्व जे कर्मचारी आहेत ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या सर्वांच्या भावना या कवितेमध्ये आहेत आणि तंतोतंत ती कविता इथे लागू पडते। तर मी तुमच्या समोर त्या कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करते। तर कवितेला सुरुवात करते। मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे, मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे, मित्र हो चेहरे तुमचे राहो सदैव हसरे, मित्र हो चेहरे तुमचे सदैव राहो हसरे। झाले असेल चांगले किंवा काही वाईटही, झाले असेल चांगले किंवा काही वाईटही, मित्र हो मी माझे काम केले नेहमीच असतो राईट मी माझे काम केले नेहमीच असतो राईट मी। माना अथवा नका मानू, माना अथवा नका मानू, तुमची माझी नाळ आहे, भले हो बुरे हो मी फक्त एक काळ आहे। उपकारही नका मानू आणि दोषही नका देऊ, उपकारही नका मानू आणि दोषही नका देऊ, निरोप माझा घेताना गेटपर्यंतही नका येऊ, निरोप माझा घेताना गेटपर्यंतही नका येऊ। उगवत्याला नमस्कार हीच रीत येथली, उगवत्याला नमस्कार हीच रीत येथली, विसरू नका 8 वर्ष साथ होती आपली, विसरू नका 8 वर्ष साथ होती आपली। आता माझे 8 वर्ष झालीत म्हणून, पण काहींचे 10 वर्ष 12 वर्ष जे काही असेल तर त्यांनी ते गृहीत धरावं। धुंद असेल गाव उद्या नवीन व्यक्तीच्या स्वागताला, धुंद असेल गाव उद्या नवीन व्यक्तीच्या स्वागताला, तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझ्या प्रार्थनाला, तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझ्या प्रार्थनाला। शिव्या शाप लोभ माया यातले नको काही, शिव्या शाप लोभ माया यातले नको काही, मी माझे काम केले बाकी दुसरे काही नाही, मी माझे काम केले बाकी दुसरे काही नाही। निघताना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही, निघताना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही, वचन हे कसे देऊ जे मी पाळणार नाही, वचन हे कसे देऊ जे मी पाळणार नाही। कारण एका ग्रामपंचायतीला काम केल्यानंतर परत त्याच ग्रामपंचायतीला आपल्याला जाता येत नाही, हा नियम आहे। त्यामुळे हे वचन मी कसे देऊ जे मी पाळणार नाही। मी कोण सांगते, मी कोण सांगते शुभ आशीष देऊ द्या, मी कोण सांगते शुभ आशीष देऊ द्या, एक कर्मचारी आता मला जाऊ द्या, मी एक कर्मचारी आता मला जाऊ द्या। गुड बाय।